हे बघ अंजली, आपल्याला माहिती होतं हे होणारच. टेन्शन घेऊ नकोस. आपण काय ना काय मार्ग अवश्य काढतो. हा अंजली, रिलॅक्स. मुख्य म्हणजे कामगार काय बोलतायत याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. पण दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही. विक्रम प्लीज. म्हणजे मला फक्त इतकंच म्हणायचं की कामगार ते बोलणारच, आणि आपली इच्छा नसली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागणारच. आय थिंक यू आर राईट विक्रम. दुर्लक्ष करता येणार नाही आपल्याला. पण करायचं काय सागर? आपण यावर नक्की विचार करू पृथ्वी. हा पण अंजली, तू सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करायला पाहिजेस, शांत डोक्याने. काय विचार करावा तेच कळत नाही. पण माझी काहीच चूक नसताना मी लीडरशिप का सोडावी? आता अशा या परिस्थितीत तणाव हा येणारच, आणि त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा. हो, पण जोही मार्ग असेल तो सगळ्यांच्या हिताचा असला पाहिजे. आपण प्रयत्न करू, तसाच प्रयत्न करू. पण हे बघ अंजली, सागर, विक्रम आणि मी तुला फक्त सजेशन देणार आहोत. डिसिजन तुलाच घ्यायचं. पण तो जो निर्णय असेल तो लवकरात लवकर घेतला पाहिजे, एवढं मात्र नक्की. अहो, कामात आहात का? नंतर येऊ. बसा. कामात मी असं. 1 मिनिट. आम्ही असं म्हणत होतो की आम्ही कामात जरी असलो तरी तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तर तोही मोठा गुन्हा आहे. आम्हीच क्षमा करणार नाही. बोला, काय काम काढलं? मी म्हणत होते की आता लग्न कार्य पार पडलं, नवीन जोडप्याला घेऊन देवदर्शनाला जायला हवं ना. प्रथेप्रमाणे तिकडे गोंधळ घालायला हवा, तर गावी जाऊन यायला हवं. हो, तर जायलाच पाहिजे. मग असं मनात विचार आला असेल तर आता वेळ घालू नका, लगेच तयारी करा जाण्याची. तुमचं काय म्हणजे यावेळेला तरी तुम्हाला धरायचं का? वाटलंच. रागवू नका, इथे व्याप बरेच आहे. अहो, मग कधी व्याप संपणार ते सांगा. तुम्हाला वेळ असेल ना तेव्हा ठरवू. जरा ऐकता का? न रागवता. आमच्या व्यापातून आम्ही वेळ काढणार, मग तुमच्या बरोबर येणार, आणि तोपर्यंत पृथ्वी आणि अंजली हे आमची इथे वाट बघणार, आणि तिकडे देव त्या दोघांची वाट बघणार. हे असं करण्यापेक्षा तुम्ही आता मनात आलंय ना, ठरवलंयत ना, सगळं तयार आहेत ना, ताबडतोब तयारी करा, निघा. आणि तुम्ही जाताय, आम्ही आहोतच बरोबर. ठीक आहे. लागू कामाला. हो. अंजली, काय ठरवलंस? कशाबद्दल? वर्कर्सच्या प्रॉब्लेम बद्दल. त्यात ठरवायचं काय? सध्या जे चाललंय ते थांबवण्यासाठी जे योग्य असेल ते करायचं. मी तेच विचारतो, काय करायचं नेमकं? एक लेटर आपल्याला या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढू शकतो. लेटर? कसलं लेटर? रेजिग्नेशन लेटर. पृथ्वी, मी माझ्या लीडरशिपचा राजीनामा द्यायचं ठरवलं. काय बोलतेस अंजली? पृथ्वी, मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य
ते मला नाही माहीत. हा पण इतकं नक्की माहिती की हा निर्णय सगळ्यांच्या फायद्याचा आहे. वर्कर्सच्या, कंपनीच्या, तुझ्या आणि आपल्या घराच्या. पण अंजली, घराचा संबंध येतो कुठे? पृथ्वी, संबंध जरी नसला ना तरी संबंध लावला जातोय. पृथ्वी, मी तुझी बायको म्हणजे या कंपनीच्या मालकाची. आणि मी कितीही माझं काम आणि माझं घर यांच्यामध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी या गोष्टीचा गैरफायदा घेणारे त्याचा गैरफायदा घेतीलच. पृथ्वी, एकतर आपल्या लग्नामुळे कामगारांचा आता माझ्यावरचा विश्वास उडाला आणि त्यांना कुणीतरी असा लीडर हवाय जो त्यांची बाजू मांडेल त्यांच्या वतीने, ज्याचा मालकाशी काही संबंध नसेल. आणि पृथ्वी, मला मालकीण म्हणून जगायचं नाही. त्यापेक्षा मी या घरची सून होऊन हे घर सांभाळणं पसंत करेन. आणि तुझं करिअर? पृथ्वी, मी माझं करिअर कितीही प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला ना तरी पृथ्वीराज इनामदारांचं हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात. असा बघू नकोस माझ्याकडे. पृथ्वी, या मंगळसूत्राचं मला ओझं अजिबात वाटत नाही. आता हे बघ, मी अगदी मनापासून प्रामाणिकपणे कामगारांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जर हे मान्यच नसेल तर त्यापेक्षा मी माझं हे घर सांभाळणं महत्वाचं समजते. नाही अंजली, मला असं वाटतं की तू तुझं करिअर सांभाळायला डोंट रिझाइन. आपलं लिडरशिप सोडू नकोस. हे बघ, तू पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करू नकोस. ट्राय अँड बॅलन्स इट. पुढे जे काय होईल आपण त्याला सामोरे जाऊ, पण आता इतक्यात रिझाईन करायची गरज नाही. पण ह्याचा त्रास सगळ्यांना होईल पृथ्वी. आय मीन सगळ्यांना. जे काय होईल ना ते बघितलंच आहे. ओके? आणि हे सगळं होणार आहे आपल्याला आधी माहिती होतं. पण मला तरी असं वाटतंय की तू आता रिझाईन करू नकोस. माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. बट एंड ऑफ द डे निर्णय तुझा असणार. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मा, कुठे निघाली स्वारी? काय नाही, सहजच. हे जे तुमचं सहजच आहे ना, त्याचीच भीती वाटते मला. तरी मीच आईना सांगितलं होतं ह्यांना आपल्या बरोबर देवदर्शनाला घेऊन जाऊया म्हणून. देवदर्शनाला येऊन मी काय करू? कारण माझी तर काही ओळख नाहीये. कोणाशी ओळख नाही म्हणाला? देवाशी. असं काय करता? कुलदैवत आहे ना ते आपलं, त्याच्याशी ओळख नाही म्हणता? कशी असणार? कारण भले मी कुलदैवतेला मानत असेल, पण त्यांनी मला मानायला पाहिजे ना, आपला मुलगा म्हणून. म्हणजे एकंदर काय, तुम्ही येणार नाही? नाही. मला तर जावंच लागेल ना. या घरातली मोठी सून आहे मी. हे तू मला सांगतेस की स्वतःला पटवतेस? म्हणजे असं की एखादी गोष्ट जर आपल्या मनाला पटली नाही ना तर ती गोष्ट ती व्यक्ती वारंवार स्वतःलाच बजावून सांगते. म्हणजे मी या घरची मोठी सून आहे, मी या घरची मोठी सून आहे. आता मी सांगतो का कधी की मी या घरचा मोठा मुलगा आहे? काय असतं विजया, हे मला माहिती असतं, पण त्यांना मान्य नाहीये ना ते. आणि कुलदैवतेनं ते मान्य करायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी कुलदैवतेला कौल लावायला पाहिजे. पण कौल लावायची रिस्क कोण घेणार? सांग ना. तेव्हा तू माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. जा. तुम्ही आला असता तर बरं वाटलं असतं. नाही, आलो असतो, पण काय की इथं वॉटर प्रोजेक्टचं काम चालू आहे. आता तुझे बाबा एवढी मेहनत घेत आहेत, त्यांची मेहनत पाण्यात नाही का जाणार? आणि ते आहेत की माझी काळजी घ्यायला. त्याचीच तर काळजी वाटते. काय काय म्हणालीस? नाही,
काही नाही. काळजी घेत चला हा स्वतःची. तब्येतीला जपा. आणि हे जे तुमचं सहज असतं ना, सहज, ते जरा आता कमी करा. आणि आता मी इथे नाहीये तर रोज रोज स्वातंत्र्य दिन साजरा करणं काहीच गरज नाही. निघू. आयुष्यमान काय कसे आहात? ठीक आहे. बसा बसा. काय काहीतरी काम आहे, काहीतरी बोलायचं आहे? हा जी आबा. बोला. आबा, गृहप्रवेशाच्या वेळी अंजली तिच्या करिअर बद्दल जे काही बोलली त्यासाठी मी तुमची. आम्ही नेहमी जग काय बोलतं हे ऐकून घेतो. ठरवताना शेवटी काय ठरवायचं असतं ते आमचं आम्हीच ठरवतो. ठीक आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या पत्नीनी अंजलीने जी आता या घराची सून आहे तिने यापुढे काय करावं, काय करू नये याबद्दल तुमचं काय मत आहे? तिने तिची बाजू लग्नाआधीच मांडलेली होती आणि तुम्ही होकार सुद्धा दिला होता. नाही, होकार आमचा आजही आहे. होकार आजही आहे, आमची काही हरकत नाही. पण कंपनीचं काय? अंजली लग्नाआधी ही कंपनीची लीडर होती आणि घाई करू नये. घाई करताना चुका होतात. पृथ्वीराज इनामदार, लक्षात घ्या, तुमची पत्नी अंजली ही लग्नाआधी ही कामगारांची लीडर होती. लग्नानंतर ती आता कंपनीची लीडर झालेली आहे. त्यामुळे आता कामगारांच्या मनातून त्यांचं स्थान सरळ डळमळीत झालेलं आहे. कामगारांचा विश्वास राहिलेला नाही. त्याला कोण समजवणार? अंजलीच. अशक्य आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं की तुमची बायको कामगारांना, हजारो कामगारांना समजवू शकेल? अशक्य आहे. तुम्हाला आता जे काय वाटतंय ना पृथ्वीराज, त्यापेक्षा परिस्थिती खूपच गंभीर होणार आहे, होईल. आणि याचा तोटा फक्त कंपनीला होईल. नाही आबा, म्हणजे माझा असा विश्वास आहे की असं काही होणार. कोणाचा विश्वास? तुमचा विश्वास आहे म्हणजे कोणाचा? कंपनीच्या मालकाचा की अंजलीच्या नवऱ्याचा? कोणाचा विश्वास आहे? दोघांचाही नाही आबा. हा विश्वास माझा आहे. पृथ्वीराज इनामदारचा. पृथ्वीराज इनामदार वर आहे. बाबासाहेब इनामदार म्हणून जाऊ द्या, परंतु तुमचा बाप म्हणून तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. नकोय आबा, मला खरंच सल्ला नको. मला माझ्या आबांची गरज नाहीये. ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी स्वतः माझ्या आबांकडे येईन. आज मला माझ्या आबांची गरज नाहीये आणि आबासाहेब इनामदारांची तर अजिबात नाही. आबा, मी माझे प्रॉब्लेम सोडवू शकतो. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. मी समर्थ आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. आम्हाला सुद्धा काहीही इच्छा नाहीये की तुमच्या सगळ्या या व्यापामध्ये, तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये नाक खुपसण्याची अजिबात इच्छा नाही. पण तुमची बायको ही आमची सून आहे, या घराची सून आहे. सून झाल्यानंतर या घराची काय करावं, रादर काय करू नये हे ठरवण्याचा अधिकार सासरा म्हणून आम्ही अद्यापही राखून ठेवलेले आहे. कारण हे घर आमचं आहे, हे कुटुंब आमचं आहे आणि आम्ही अजूनही जिवंत आहोत. आणि जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत
या घरावर, या कुटुंबावरती आमचे आणि फक्त आमचेच नियम चालतात, चालतील. तुम्ही म्हणाल तसं. येतो. हे घे मॅगझिन वाच. नको ग वाच ग, वेळ जाईल तेवढाच. मम्मी कसला वेळ जाईल, कंटाळा आलाय नुसतं पडून पडून. आता काय करणार, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय ना. अगं पण किती आराम करायचा. मला तर सगळ्यांना भेटावंसं वाटतंय, जगात परत मिसळावंसं वाटतंय. मी परत सोशल वर्क चालू करू? नाही, ते सगळं नंतर. सध्या आराम. खूप झाला आराम. मला आधी फिजिकली बरं व्हायचंय आणि इथनं बाहेर पडायचंय. अगं पण गरजच काय आहे. मम्मी असं काय करतेस, कामात गुंतल्यामुळे का होईना, पण मी कदाचित हे सगळं विसरू शकेन. नाही मंजिरी, तू बेडवरून अजिबात उठायचं सुद्धा नाहीयेस. कम्प्लीट बेड रेस्ट. मम्मी प्लीज ग. असं काय करतेस बाळा. बरं ठीक आहे, मी डॉक्टरांची डिस्चार्ज बद्दल बोलते. बोल विजय बेटा, कशी आहेस तू? मी मजेत आहे. आम्ही देवदर्शनाला गावी चाललोय सांगायला फोन केला. गावाला? सोबत कोण कोण आहे? नेहमीचेच यशस्वी. नेहमीचेच यशस्वी म्हणजे ते नवीन लग्न झालेलं दाम्पत्य आहे ना? बाबा, त्यांच्यासाठीच तर चाललोय ना. हा. आणि दिग्विजयराव येत आहेत का सोबत? नाही, ते नाही येते. ते तुमच्या वॉटर प्रोजेक्ट साठी इथेच थांबले. वाहून घेतलंय ना सध्या स्वतःला. अरे त्यांनी मिनरल वॉटरच्या प्रोजेक्टला वाहूनच घेतलंय, पण त्या वॉटर प्रोजेक्ट मध्ये ते स्वतः वाहून गेले नाही म्हणजे मिळवली. चांगला हात घट पकडून ठेव बर का जावई बापूंचा, नाही तर खरंच वाहून जातील. जाऊन जाऊन जाणार कुठे बाबा, एखाद्या तमाशाच्या फडात सापडतील तुम्हाला. त्याची तू काळजी करू नको. हा, अजिबात काळजी करू नको. मी बरोबर दिग्विजयरावांवर लक्ष ठेवतो बर का. अहो, तुम्ही काळजी घेणार आहे म्हणून तर फोन केला ना. रात्री अपरात्री उशिरायची सवय लावू नका त्यांना. वाह, इनामदारांची थोरली सून काय झाली, राजकारणाची भाषा बोलायला लागली तू. पण ते गावाकडे जात आहे, तपशिलात जरा मला सांग, नेमकं सोबत कोण कोण आहे? मी, आईसाहेब, पृथ्वी भाऊजी, अंजली आणि गोदाक्का. सुलक्षणाजी गावाकडे येतात? अरे क्या बात है, मानलं पाहिजे या बाईला. अरे वाघाच्या काळीच आहे. आबासाहेब इनामदारांची बायको शोभते, शिका जरा. तुमच्या सासूबाईंकडनं शिका. नाही, मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. सांगतो. गेल्या खेपेला सुलक्षणाजी देवदर्शनाला गेल्या होत्या कौल लावायला. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. सुलक्षणाजी तो प्राणघातक हल्ला विसरल्या, आणि सुलक्षणाजी तो प्राणघातक हल्ला विसरल्या तर त्यांचे हल्लेखोर त्यांना विसरतील का? बघतो, बघ.